नमस्कार मंडळी. जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक काळ येतो जेव्हा सगळं काही कठीण वाटायला लागतं. कधी आर्थिक अडचणी असतात, कधी नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो, तर कधी आरोग्य किंवा मानसिक ताण आपल्याला अस्वस्थ करून टाकतो. अशा वेळी मन खूप अस्थिर होतं, विचारांचा गोंधळ वाढतो आणि आपल्याला असं वाटतं की ह्या परिस्थितीत शांत राहणं जवळजवळ अशक्य आहे. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कठीण काळ हा फक्त समस्या नसतो, तर तो आपल्याला स्वतःला समजून घेण्याची आणि मन मजबूत करण्याची संधी असते. अनेक संत आणि आध्यात्मिक गुरूंनी सांगितलं आहे की बाहेरच्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसतं, पण आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात असतं. जेव्हा आपण मनाला स्थिर ठेवायला शिकतो, तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण तिला अधिक शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की कठीण काळामध्ये मन शांत आणि स्थिर कसं ठेवावं ह्याबद्दल काही महत्त्वाचं आध्यात्मिक मार्गदर्शन. कठीण काळामध्ये मन शांत ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन. ध्यान ही फक्त डोळे बंद करून बसण्याची क्रिया नाही, तर ती आपल्या मनाला स्थिर आणि संतुलित बनवण्याची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. जेव्हा आपण दररोज काही वेळ शांतपणे बसून श्वासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा हळूहळू मनातील विचारांचा वेग कमी होऊ लागतो. सुरुवातीला कदाचित मन सतत भटकत राहील, पण थोड्या सरावाने ते हळूहळू शांत होऊ लागते. ध्यानामुळे आपल्याला वर्तमान क्षणात राहण्याची सवय लागते आणि त्यामुळे भूतकाळातील चिंता किंवा भविष्याची भीती कमी होते. अनेक संशोधनांमध्येही हे सिद्ध झालं आहे की ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मन अधिक शांत आणि स्थिर होतं. आध्यात्मिक परंपरेत तर ध्यानाला आत्मिक शक्ती वाढवण्याचं साधन मानलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला कठीण काळात मन स्थिर ठेवायचं असेल तर दररोज काही मिनिटे ध्यान करण्याची सवय नक्की लावा. ध्यानाबरोबरच प्रार्थना ही देखील मन शांत ठेवण्यासाठी एक अतिशय प्रभावी आध्यात्मिक पद्धत आहे. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे प्रार्थना करतो, तेव्हा त्याच्या मनातील ताण, भीती आणि असुरक्षितता हळूहळू कमी होऊ लागते. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही, तर ती आपल्या अंतःकरणातून येणारी भावना असते. जेव्हा आपण देवाशी किंवा उच्च शक्तीशी मनापासून संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आतून एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. अनेक लोक सांगतात की जेव्हा ते कठीण परिस्थितीत असतात आणि प्रार्थना करतात, तेव्हा त्यांना मानसिक आधार मिळतो आणि पुढे जाण्याची ताकद मिळते. मित्रांनो, प्रार्थनेमुळे आपल्याला हे देखील जाणवतं की आपण एकटे नाही. आपल्या जीवनामागे एक मोठी शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे कठीण काळात रोज काही वेळ मनापासून प्रार्थना करणे ही एक खूप सुंदर आणि प्रभावी सवय ठरू शकते. कठीण परिस्थितीत मन शांत ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार करणे. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं आणि हे सत्य स्वीकारणं खूप आवश्यक आहे. अनेक वेळा आपण एखाद्या परिस्थितीला विरोध करतो, तिला बदलण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ते शक्य होत नाही, तेव्हा आपली निराशा वाढत असते. पण आध्यात्मिक दृष्टिकोन सांगतो की जेव्हा आपण परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करतो, तेव्हा आपल्या मनातील संघर्ष कमी होतो. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, तर वास्तव समजून घेणं आहे. जेव्हा आपण ही परिस्थिती आता अशीच आहे हे मान्य करतो, तेव्हा मनातला ताण कमी होतो आणि आपण पुढे काय करायचं ह्याचा अधिक स्पष्ट विचार करू शकतो. त्यामुळे कठीण काळामध्ये स्वतःला दोष देण्याऐवजी किंवा परिस्थितीवर राग काढण्याऐवजी तिला शांतपणे स्वीकारण्याचा प्रयत्न करा. मन स्थिर ठेवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी देखील खूप महत्त्वाची असते. कठीण काळामध्ये आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार सहज येतात. हे कधीच ठीक होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, मी काही करू शकत नाही, अशा प्रकारचे विचार मनात येतात. पण मित्रांनो, असे विचार मनाला आणखीनच कमजोर करतात. त्याऐवजी जर आपण स्वतःला सकारात्मक आणि आशावादी विचारांनी प्रोत्साहित केलं, तर परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद वाढते. सकारात्मक विचार म्हणजे वास्तव नाकारून फक्त आनंदी राहणं नाही, तर आशा आणि विश्वास टिकवून ठेवणं आहे. उदाहरणार्थ, आपण स्वतःला सांगू शकतो, हा काळ कठीण आहे, पण तो कायमचा अजिबात नाही. मी यापेक्षा मोठ्या अडचणींवर यापूर्वी देखील मात केली आहे आणि आता देखील करणार आहे. या अनुभवातून मला काहीतरी शिकायला मिळेल. अशा विचारांमुळे मनामध्ये ऊर्जा आणि धैर्य निर्माण होतं. म्हणूनच मित्रांनो, जीवनात कठीण काळ आला तर घाबरू नका किंवा निराश होऊ नका. प्रत्येक संकट कायमचं नसतं आणि वेळेनुसार परिस्थिती बदलत असते. त्या काळामध्ये आपल्या मनाची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. ध्यान, प्रार्थना, स्वीकार आणि सकारात्मक विचार ह्या 4 गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या तर मन अधिक शांत आणि स्थिर राहू शकतं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपण समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. आध्यात्मिक मार्गदर्शन आपल्याला हे शिकवतं की बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या मनाची अवस्था अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे कितीही कठीण काळ असला तरी स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर उजाडणारी सुंदर सकाळ नक्कीच येते.
मित्रांनो, अशाच प्रकारच्या लाईफ चेंजिंग कंटेंट्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.